नमस्कार. आज आपण ब्रेड पकोडा बनवणार आहोत. त्यासाठी साहित्य बघा. आपल्याला या भांड्यामध्ये बेसन पीठ घ्यायचं आहे. साधारण 2 वाटी एवढं बेसन पीठ घ्यायचं. यामध्ये टाकणार आहोत आपण 1 चिमूट हळद, चवीनुसार मीठ, ओवा टाकायचा आहे. ओवा थोडासा हातावरती असा चोळून टाकायचा, म्हणजे याचा स्वाद जो आहे तो छान उतरतो. मिक्स करून घ्यायचं. यामध्ये टाकायचा आहे बारीक चिरलेला कांदा. 1 कांदा घेतला आहे मी बारीक चिरून, तो टाकायचा. बारीक चिरलेला कोथिंबीर टाकायचा भरपूर असा. पाणी टाकून याचं आपण बॅटर बनवून घेणार आहोत. गुठळ्या न होऊ देता मस्त असं जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ नाही असं बॅटर बनवून घ्यायचं आहे बघा. आणि पाणी सुद्धा एकदम न टाकता थोडं थोडं करून टाकायचं आहे. थोडंसं पाणी लागेल अजून. इकडे तेल सुद्धा मी गरम करायला ठेवलं आहे, म्हणजे आपण जे बॅटर बनवतो तोपर्यंत तेल सुद्धा गरम होईल. तर बॅटर तुम्ही इथे पाहू शकता तयार झाला आहे. आता आपण ब्रेड घेणार आहोत. ह्या ज्या ब्रेडच्या स्लाइस आहेत बघा, त्या घ्यायच्या आहेत. मी कट करून घेते ब्रेड. तर बघा तेल सुद्धा गरम झालेलं आहे. बॅटरही तयार झालं आहे. खूप काही साहित्य नाही, जास्त वेळ लागणार नाही याला. आणि हे ब्रेडचे स्लाइस घेतले आहे मी. हवं तर तुम्ही याच्या कडा कट करून घेऊ शकता. मी इथे कडा सकटच घेणार आहे. आणि याला काही कट करायची गरज नाही, कारण ब्रेडची साईजच छोटी आहे. म्हणून मी काय करणार आहे, अखंडच घेणार आहे हे. आणि आता एक एक ब्रेड घेऊन या बॅटरमध्ये असं घोळून घेणार आहे. व्यवस्थित हे बॅटर लावून घ्यायचं ब्रेडला आणि तेलामध्ये सोडायचं आहे. मस्त कुरकुरीत झाले की काढून घ्यायचे आहे. मधल्या वेळेत तुम्ही मुलाला देऊ शकता. हे झटपट होते आणि चवीला सुद्धा छान लागते. तर आता हे आपण दोन्ही साईडने खमंग तळून घ्यायचे आहे. तेलामध्ये टाकल्याच पलटी करायचं नाही, थोडंसं खालच्या बाजूने तळू द्यायचं आहे आणि नंतर मग पलटी करायचं आहे. तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं, म्हणजे छान जे ब्रेड आहेत ते तळल्या जातात. आणि वरून तुम्ही पाहू शकता बॅटर मस्त असं कव्हर झालेलं आहे. दोन्ही साईडने तळून तयार झाले की लगेचच आपण काढून घेणार आहोत. आता हे आपण काढून घेऊ. आधी टाकलेलं आधी तळल्या जाईल बघा. आणि मस्त झाले आहेत लगे.
अजिबात तेलकट होत नाहीत मेन म्हणजे, आणि खूप छान लागतात चवीला. तर हे आता मी बाकीचे जे राहिलेले आहेत ते सुद्धा तळून घेते. आता हे पण आपण छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊ. मस्त हे सुद्धा तळून तयार झाले आहेत. तर आपले हे ब्रेड पकोडे कसे झाले नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि हो, नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब देखील करून घ्या. भेटू पुन्हा अशाच छानशा रेसिपीसह.